सो मित्रांनो, मंदिराच्या पहिले जाण्याच्या आधी इकडे बघा त्या मावश्या बसलेत आणि तेच इकडे आपल्याला देतात फुलं. मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत शिवा केव्सला आणि इकडे पण आपण व्हिजिट करणार आहोत. खूप मस्त आहे, पाहू शकता मित्रांनो. हा आहे शिवा केव्स आणि आतमध्ये गुफेमध्ये. मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे मजेत असाल. मजेत नसलात तरी मजेत राहायला शिका. डोबिडिका स्वप्ना पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे. आम्ही आहोत गोकर्णामध्ये आणि सकाळ झालेली आहे. गोकर्णाची सकाळी भन्नाट आहे बघा. पाऊस माहिती नाही आमची ट्रिप कशी होणार ती. आम्ही येतानाच बोललेली की पाऊस खूप आहे, तर मुंबईला पाऊस कमी आहे, इकडे पाऊस कंटिन्यू आहे. आम्ही रात्री आलो इकडे. आम्ही या होमस्टे मध्ये आम्ही आमचा स्टे केलेला आहे. खूप मस्त आहे, गरम पाण्याची सोय आहे, थंड पाण्याची सोय आहे, खूप छान आहे. तर चला आता आपण चाललो आहोत गोकर्णामध्ये महादेवांचं दर्शन करण्यासाठी. तर चला व्हिडिओ मधून तुम्ही पण दर्शन करा आणि फिरूया आपण आज गोकर्ण. आणि मित्रांनो, आम्ही जेव्हा फिरण्यासाठी जातो तेव्हा आम्ही गाडी बुक करतो. सो गाडी बुक केलेली आहे आणि श्री दुर्गा होमस्टेच्या बाजूलाच आम्ही गाडी बुक केलेली आहे. तिथेच आम्हाला रेंट मध्ये गाडी भेटलेली आहे आणि आता आम्ही निघालेला आहोत देवदर्शनासाठी. तर मित्रांनो, आपण टेम्पलला जाणारच आहोत, पण पहिले खूप भूक लागली आहे. छोटा मोठा नाश्ता करून घेऊया, नंतर आपण टेम्पलला जाऊया. मस्त चला, गरम गरम नाश्ता आलेला आहे आमचा फेमस. इकडे साईचा फेमस आहे मसाला डोसा, इकडे इडली मेदू वडा आहे आणि इकडे मी पण घेतलेला आहे मेदू वडा. सो चला मित्रांनो, आपला नाश्ता आपण एन्जॉय करूया आणि पटापट जाऊया दर्शनाला. सो मित्रांनो, संतृप्ती हॉटेलमध्ये आम्ही आमचा छोटासा नाश्ता केलेला आहे आणि इकडची अशी मान्यता आहे की आपल्याला महादेवांचं दर्शन करायचं आहे, तर त्याच्या आधी आपल्याला सर्वप्रथम गणेशाचं दर्शन करायचं आहे, नंतर मग महादेवांचं दर्शन करायचं आहे. तर चला, पहिले आम्ही आलेलो आहोत गणेश मंदिरामध्ये. सो आपण इकडे दर्शन करूया, नंतर जाऊया आपण शिवाजी मंदिराच्या पहिले जाण्याच्या आधी इकडे बघा ह्या मावश्या बसलेत आणि तेच इकडे आपल्याला देतात फुलं वगैरे सगळं. आता आपण आतमध्ये जाऊया, दर्शन करून घेऊया. मित्रांनो, मस्त गणपती बाप्पाचं दर्शन केलेलं आहे आणि गणपती बाप्पाची उभीच्या उभी मूर्ती आतमध्ये व्हिडिओ काढण्यासाठी अलाउड नाही आहे. त्यासाठी तुम्हाला इकडे यावं लागेल आणि स्वतः दर्शन करावं लागेल. खूप मस्त मित्रांनो, एकदम प्रसन्न वाटले. आणि आतमध्ये आम्ही अभिषेक केला, तो जर तुम्हाला करायचा असेल दक्षिणा देऊन तो तुम्ही करू शकता. आम्ही दूधचा अभिषेक केलेला आहे, कारण म्हटलं एवढा लांबून आलो तर गाभाऱ्यामध्ये आतमध्ये जाऊन गणपती बाप्पाला नाही का स्पर्श करून एकदम दर्शन करावं. आणि मस्त दर्शन झालेलं आहे, खूप मस्त वाटलं मित्रांनो. मुर्डेश्वरचं जे मी तुम्हाला स्टोरी सांगितली, सेम ती स्टोरी फील्ड होते ह्या मंदिरामध्ये. मित्रांनो, महागणपतीचे दर्शन करून आता पण आलेला आहोत महाबळेश्वर देव म्हणजे शिवाचे दर्शन करण्यासाठी. आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ज्या शिवलिंगाचे दर्शन होईल त्या शिवलिंगाचा आकार तुम्हाला गायीच्या कानासारखा दिसेल. मित्रांनो, या मंदिराबद्दल जर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर रावणाने दिलेली पिंड जेव्हा गणेशजी खाली ठेवतात आणि रावण येऊन त्या पिंडीला जोर लावून अगदी पीळ भरून जेव्हा उचलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्या पिंडीचा आकार गायीच्या कानासारखा होतो. तेव्हापासूनच या शिवलिंगाला गोकर्ण महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते. शिवा टेम्पल आहे, सगळ्यात मोठं महादेवांचं हे मंदिर आहे. इथूनच हेच पहिलं मंदिर आहे. इकडेच रावणाने तपस्या केलेली आणि महादेवांना प्रसन्न केलेले. आपण सर्वप्रथम मुर्डेश्वरचं पण दर्शन केलेलं होतं, कारण लोक कसं पहिले गोकर्णाचं दर्शन करतात मग मुर्डेश्वर जातात, कारण इथून फक्त 80 किलोमीटर मुर्डेश्वर आहे. पण आमचं आधीच्या वर्षामध्येच आम्ही मुर्डेश्वरचं दर्शन केलं होतं आणि या वर्षी आम्ही गोकर्णाचं दर्शन केलेलं आहे. सो मित्रांनो, तुम्ही जर आलात तर पहिले तुम्ही गोकर्णाचं दर्शन करा, मग इथून तुम्ही मुर्डेश्वरला जाऊ शकता. आणि आतमध्ये आम्ही गणपती बाप्पाचं जे दर्शन केले ना, तिकडे गणपती बाप्पाची जी उभी मूर्ती आहे ना, त्या मूर्तीच्या डोक्यावरती ना गणपती बाप्पाच्या इकडे तुम्हाला खड्डा दिसेल. आणलेली ना रावणाने ते खड्डा इथे गणपती बाप्पाचे आहे आणि त्या प्रकारची मूर्ती तिथे स्थापन केलेली आहे. सो त्या मूर्तीचं पण तुम्ही दर्शन कराल. आणि इकडे महाबळेश्वर शिवा टेम्पल आहे, तिकडे पण दर्शन येऊन करा तुम्ही. सो मस्त दर्शन झालेलं आहे, आतमध्ये अलाउड नाहीये, दोन्ही पण आपण दर्शन केलेले आहे. चला आता बघूया आपण कुठे जायचं ते. मित्रांनो, पाहू शकता मंदिराच्या बाहेर आल्यानंतर इकडे खूप सारे जे आपण पूजेसाठी घेतो किंवा घरी शो साठी सगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या पण आहेत. प्लस एक तांबू पण आहेत बघा, घडी आपण ठेवतो ते, शंख वगैरे सगळं काही आहे. मोठमोठ्या मूर्त्या पण आहेत. बघूया आपण काय घ्यायचं ते. पिंड घरात शिवलिंग मस्त आहे ना, तुलसी के इधर रखेंगे. और ये देखो किती मस्त है ना, बड़ा भी है लेकिन बहुत कॉस्टली है ना, इसलिए छोटा ही अच्छा है. ये सगळं आहे ना, शंख वगैरे है अपने पास.
पाहू शकता किती छान छान आहे. बॉटल्स, डब्बे, लोटा वगैरे. भेटत ताई बोलते आपल्या इकडे भेटत. ताई तुला काय पाहिजे? महाग भेटत. अच्छा महाग भेटत. आणि फायनली मित्रांनो श्री महागणपती टेम्पल आणि श्री महाबलेश्वर शिवा टेम्पलला आपण भेट दिलेली आहे आणि मस्त मित्रांनो दर्शन झालेलं आहे. तुम्हाला एक सांगत आहे मी की मंदिरात याल ना तेव्हा तुम्हाला व्हाईट धोती किंवा व्हाईट पंचा घालावा लागेल. सो तुमच्याकडे जर असेल ना तर तुम्ही घेऊन येतो आणि इकडे तुम्हाला विकत घ्यावं लागेल जर तुमच्याकडे नसेल तर. आणि ते घालूनच तुम्हाला आतमध्ये मंदिरामध्ये प्रवेश दिला जाईल कारण आमच्याकडे असून सुद्धा आम्ही आणलेलं नाही. ऍक्च्युली माहिती होतं आमच्या एका दादाने आम्हाला सांगितलेलं पण आम्ही विसरलो. सो तुमच्याकडे असेल तर तुम्ही घेऊन. आणि फायनल मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत शिवा केव्सला आणि इकडे पण आपण व्हिजिट करणार आहोत. खूप मस्त आहे. घराण्यात आतमध्ये जंगल आहे. त्या जंगलातून आपल्याला जायचं आहे. 50 मीटर आहे. चला मग चालायला सुरुवात करूया आणि आपली आता पायाची राईड असणार आहे. हा आणि पावसाने मित्रांनो तर एवढं भारी धमाल केले ना आमच्या ट्रिपची. काय हो पावसाने कशी धमाल केले? हाय ना ते काही लोक येत. चला साई घाबरतोय. साई घाबरतोय बघा. चला 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 मग शिवा केव्स म्हणजे ना जाऊन कसं वाटते ते. साई थोडा कंटाळ करतोय. चालण्यासाठी बघा कसं दगड आहेत पूर्ण पत्थर काला काला. साई का पप्पा का भी ब्लॉग चालू है. वो भी ब्लॉग कर रहे और मेरा भी ब्लॉग चालू है. दोनों का भी ब्लॉग है आप देख लो. प्रकाश कोटेन ब्लॉग है जो साई का पप्पा का ब्लॉग है. साई साई दडपडू नको खाली बघत चल. पाखरांना घाबरतोय. पाऊस नाही मित्रांनो थांबत. खूप पाऊस आहे बघा ना. पाहू शकता मित्रांनो हा आहे शिवा केव्स आणि आतमध्ये गुफेमध्ये जायचंय. खूप सारी माणसं जात आहेत. सो आपण पण जाऊया. सपना अंदर जा रही है गुफा में. एकदम गुफामध्ये जायचंय. चला मित्रांनो आहे ना तिकडे ते बघा टॉर्च लावा ना. थांब पाणी असं इथे मध्ये. थांब साई. अच्छा हे बघ इकडे कोणीच नाही ना इकडे. सो मित्रांनो आतमध्ये आल्यानंतर समोर तुम्ही पाहताय समोर आतमध्ये ना पिंड दिसत ना गायमुख दिसत अजिबात काही दिसत नाही. आम्ही टॉर्च लावला थोडंसं दर्शन केलं. तुम्ही पाहू शकता आजूबाजूला पूर्ण चिखल आहे कारण चप्पल पण नाही काढू शकत. त्यासाठी आम्ही लांबूनच दर्शन केलं. आणि जे गुफेमध्ये समोर जे वरती एक छोटासा होल आहे त्या होलातून थोडासा प्रकाश पडतो. तो समोर पिंडीवर पडतो. पण आता बाहेर अंधार केलाय पावसाने आणि ऊन पण नाही आहे त्याच्यामुळे काही इकडे जास्त उजेड नाही आहे. पूर्ण गुफेमध्ये अंधारच आहे. त्यासाठी आम्ही पटापट दर्शन केलं आणि लगेचच निघालो. साई पण पूर्ण भिजला. सो फायनली मित्रांनो आता आम्ही इकडे आलेलो आहोत रूम वरती. पाठीमागे आमचा रूम आहे आणि पाऊस एवढा आला ना की पूर्ण आम्हाला भिजून टाकलेलं आहे. पूर्ण भिजलेली आहे. सो आता मी रूमवर चाललेलो आहोत आणि आज मस्त आपण श्री महागणपती आणि महाबलेश्वर शिवा टेम्पलला व्हिजिट केलेलं आहे आणि मस्त वाटलेलं आहे मित्रांनो. खूप पाऊस असल्यामुळे ना जरासं आम्हाला नर्वस झालं. अजून पण फिरायचं होतं पण पाऊस बघा खूपच आहे. हे बघा खूप जोराचा पाऊस आहे त्यासाठी. सो हा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा. चॅनल तुम्ही नवीन असतात तर सबस्क्राईब करून मला बेल बटन ऑल करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. भेटूया पुन्हा अशा ठिकाणी ब्लॉग्स. तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा. स्वतःची काळजी करायला विसरू नका. ओके ना बाय बाय.